कधी काळी शांत असणारे इस्लामपूर शहरात आता गुंडाराज सुरू आहे। कोणी रागाने बघितलं तर कोणी विरोधकांशी बोलतो तर काहींनी गाडी घासून मारली। यासारख्या छोट्या मोठ्या कारणांनी मागील 4-5 वर्षात इस्लामपूर शहरात खुनाचे प्रकार घडत आहेत आणि यामध्ये तरुणांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे। तर मुंबई पुणे सारखे टोळी युद्ध तर इस्लामपूर शहरात घडत आहे। काल रविवारी इस्लामपूर शहरात भर दुपारी टोळी युद्धातील बनवा पेटला होता। पोलीस रेकॉर्डवरील काही गुंडांनी प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडाचा पाठलाग करत त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढवला। यात हा गुंड जबर जखमी झाला आहे। या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेनंतर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या टोळीने पलायन केले। विनोद उर्फ बाल्या पवार राहणार वडार गल्ली इस्लामपूर असे हल्ल्यात जबर जखमी झालेल्या पोलीस रेकॉर्डवरील गुंडाचे नाव आहे। त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता। रविवारी दुपारी बाल्या पवार हा चव्हाण कॉर्नरवर असल्याची माहिती मिळताच प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी हल्ला चढवला। यात त्याच्या मांडीवर पायावर वार झाले आहेत। खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। त्याने जबाब न दिल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता।